नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत मूग डाळीची भजी। इथे तुम्ही पाहू शकता अतिशय सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत अशी ही भजी आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे एका बाउलमध्ये 1 कप मूग डाळ आणि अर्धा कप पोहे साधारण 2 तास पाण्यामध्ये भिजत घातलेले होते। आता हे आपण एका मिक्सिंग जारमध्ये काढून घेऊया। पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। मूग डाळ आणि पोहे आपल्याला गाळून घ्यायचे आहेत। आता यामध्ये साधारण 3 ते 4 मिरच्या घातलेल्या आहेत, अर्धा इंच आलं घातलेलं आहे आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सिंग जारमधनं काढून घ्यायचे आहे। पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। इथे तुम्ही पाहू शकता एक दरदरीत अशी पेस्ट मी बनवलेली आहे। अजिबात फाईन पेस्ट करायची नाही आहे आणि पाण्याचा वापर करायचा नाही आहे। इथे तुम्ही पाहू शकता काही मूग डाळीचे दाणेसुद्धा दिसत आहेत। आता हे सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया। मैत्रिणींनो, अशा छान छान रेसिपीसाठी नेहा की रसोईला नक्की सबस्क्राईब करा। आता हे सर्व मिश्रण आपण बाउलमध्ये काढून घेतलेले आहे। त्यामध्ये 1 चमचा हळद, चवीपुरते मीठ, थोडासा ओवा आणि कोथिंबीर घालून सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा। इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे। आता एका कढईमध्ये तेल घालून आपल्याला हे भजी काढून घ्यायचे आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान करू शकता। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि सर्व भजी व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, रेसिपी अतिशय सोपी आहे आणि मुलांना आवडणारी आहे, तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कळवा तुम्हाला ही आवडली की नाही ते। इथे तुम्ही पाहू शकता भजी आपले व्यवस्थितपणे तळून झालेले आहेत। ते आता एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि सेकंड बॅच घालून घेऊया।